बातमीने। नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालणार आहे। आज दुपारी महापालिका कारवाई करणार आहे। फहीम खानच्या घराचं अतिक्रमण आणि अतिक्रमित भाग मनपा पाडणार आहे। फहीम खानच्या कुटुंबियांनी रात्री घर रिकामं केलं आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आता आपल्या सोबत आहेत। गजानन, नक्कीच फहीम खानचं घर तोडण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचा जेसीबी या ठिकाणी पोहोचलेला आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। बुलडोझर या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि थोड्याच वेळात फहीम खानचं घर तोडण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू होणार आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळेच फहीम खानचं जे संजय बाग कॉलनीतलं हे घर आहे हे अनधिकृत घर असल्याचा नोटीस काल नागपूर महानगरपालिकेकडून बजावण्यात आला होता आणि त्यानंतर आता हे घर तोडण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू होत आहे। आपण बघू शकतो NITनं हे जागा जी आहे ती 30 वर्षासाठी लीजवर दिली होती, परंतु हे बांधकाम जे आहे ते अनधिकृतपणे केलं असा नोटीस बजावण्यात आला आणि आपण हे घर या ठिकाणी बघू शकतो। नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहे, JCB पोहोचलेला आहे आणि हे घर तोडण्याचं काम जे आहे आता सुरू होणार आहे। हे बघा, हे हातोडा या ठिकाणी पोहोचलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसापूर्वीच आदेश दिला होता। हो, हातोडा कशाला आणला? काय तोडणार आहे? हमको सामने बोले कार्रवाई करना है, बस कार्रवाई के लिए आए सर हम। हे बघा, हे हातोडा घेऊन हे सगळे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले। हे बघा, हे हातोडे आपण बघू शकतो। नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहे। हे हातोडे घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि घराचं तोडकाम या ठिकाणी केलं जाणार आहे। संपूर्ण टीम महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची सज्ज आहे। JCB येऊन पोहोचलेला आहे। घर कालच घर हे संपूर्ण फहीम खानच्या परिवारानं खाली केलं होतं आणि आता तोडकामाची कारवाई जी आहे ती सुरू होणार आहे। बघा, JCB चालक आपल्या सोबत आहे, त्याला विचारूया। दादा, काय सांगणार? तोड्याचं काम सुरू होत आहे? नाही, याचा आयडिया नाही दादा मला। ते JCB कशाला आणला? JCB अतिक्रमण करायसाठी आणला। जसं आता हे जसं सेट सांगतील तर सेट तोडील, मकान सांगतील तर मकान तोडील। किती वेळ लागेल तोडायला? हे तरी पूर्ण दिवस लागेल। दुसरा JCB या ठिकाणी पोहोचलेला आहे। त्यामुळे नागपूर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आहे। 2 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनधिकृत घर तोडणार असल्याचे संकेत दिले होते आणि आता महानगरपालिकेचं ॲक्शन जी आहे, महानगरपालिकेची ॲक्शन या ठिकाणी सुरू झालेली आहे। हातोडा घेऊन नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पोखल्यान या ठिकाणी आलेलं आहे, JCB आलेलं आहे आणि आता तोडकामाची कारवाई जी आहे ती सुरू केली जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर हिंसाचार प्रकरणातले जे काही आरोपी आहेत त्यांच्याकडनं नुकसान भरपाई वसूल केली जाणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी हेही सांगितलं होतं की कुणाचं अनधिकृत बांधकाम असेल तर ते तोडले जाईल आणि त्यानुसार 2च दिवसात म्हणजे शनिवारी पत्रकार परिषद, मुख्यमंत्र्यांचे संकेत, रविवारी नोटीस महानगरपालिकेनं बजावला आणि सोमवार आज 11 वाजता तोडण्याची कारवाई जी आहे ती महानगरपालिकेकडनं सुरू करण्यात येत आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। दोन्ही JCB लावण्यात आलेले आहे। 900 स्क्वेअर फुटाचं हे संपूर्ण बांधकाम अनधिकृत बांधकाम असल्याचं महानगरपालिकेने नोटीस बजावलेलं आहे। घर संपूर्ण कालच खाली केलं, परंतु आता ही कारवाई जी आहे ही धडक कारवाई नागपूर महानगरपालिकेकडनं सुरू होणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। राज्य राखीव पोलीस दलाचे जवानही या ठिकाणी तैनात आहे आणि काही हातोडा घेऊन या ठिकाणी महानगरपालिकेची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे। बघा, हे जाळी कशासाठी? ACP सत्यवीर बंडीवार सर आपल्यासोबत आहे। सर, काय कारवाई होते? सुरक्षा कशी आहे? NMC कडून जी कारवाई होते आहे त्यांच्या पथकाला सुरक्षेसाठी ही टीम तैनात आहे। नाही, बस झालं। आपण या ठिकाणी बघू शकतो DCP धुमाळ सर आहे। धुमाळ सर, काय कारवाई होते? सुरक्षा कशी आहे? व्यवस्थित आहे, सुरक्षा व्यवस्थित आहे। गल्ल्या बंद केल्या सगळ्या। आपण या ठिकाणचे दृश्य बघू शकतो। JCB या ठिकाणी पोहोचलेली आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ही कारवाई आता सुरू होत आहे। बघा, ही हे घर तुम्हाला दाखवतोय परत, कारण की ज्या दिवशी दंगल घडली त्या दिवशी फहीम खानचा मोर्चा गणेशपेठ पोलीस स्टेशनवर गेला होता। त्याच्यावर आरोप आहे की